सगळ्यात आधी मी सांगते, समृद्धीचं चॅनल मी जेव्हापासून युट्यूबवर व्लॉग्स बघायला लागले, तुझं चॅनल पहिलं आहे जे मी बघितलंय. आता कुठेतरी मी युट्यूबची जी थोडीफार सुरुवात करते ना, त्याचं 10% श्रेय का होईना मी तुला देते. तो कसा वाटला इंटरव्ह्यू? खूप छान, खूप छान. थँक्यू सिद्धी. माझ्या आयुष्यात मला एक नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ माझ्या मनाच्या खूप जवळचा आहे, कारण आज मी पुन्हा एकदा अलिबागला चालले आहे इन्फ्लुएन्सर्सच्या जगात या आपल्या लाडक्या सिरीजच्या शूटसाठी. आणि ज्या इन्फ्लुएन्सरला आज भेटणार आहे तिचं चॅनल माझ्यासाठी खूप खास आहे, कारण मी यूट्यूबवर, जसं तुम्ही मगाशी ऐकलंत प्रिव्ह्यूमध्ये की मी यूट्यूब बघायची सुरुवात केली, ती मी तिच्या चॅनलपासून केली. प्रवासाचा हा ब्लॉग असणार आहे, तिकडे काय घडतं ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. बाय द वे, आमचा प्रवास AC ट्रेनने सुरू झाला होता आणि त्यानंतर CSTला पोहोचून आम्ही मालदार, जी मुंबई ते मांडवा जेट्टीपर्यंतची बोट आहे, त्याने पुढे गेलो. मांडवा जेट्टीवरनं प्रवास आणि समुद्रातले सुंदर पक्षी, हे कॉम्बिनेशन काही मी नव्याने सांगायला नको. फेसाळता समुद्र, त्या बोटीला धडकणाऱ्या लाटा, हे सगळं बघता बघता 1.5 तासाचा साधारण प्रवास इतक्या वेगाने झाला की आम्हाला कळलंच नाही. इथे ना अनेकदा त्या लाटा जेव्हा धडकत होत्या बोटीला, तेव्हा पाणी खूप वर उडत होतं, अगदी चेहऱ्यापर्यंत. त्याचे काही छान फोटो मी माझ्या Instagram IDला पण शेअर केलेत. तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की जाऊन बघा. इथे आम्ही थोडंसं फोटो सेशन केलं. खरं तर येताना इतकी घाई झाली की काहीही आवरायला वेळ मिळाले नाही. म्हणजे मी डोंबिवलीवरून ट्रेनच साधारण 6:30ची पकडली होती आणि त्यानंतर बोट आमची 8:30ची होती. सो पुढे काय घडतंय चला बघूया. तुम्हाला कसं दिसतंय, काय दिसतंय मला माहीत नाही, पण आम्ही पोहोचलो आहे मांडवाला आणि आता इकडून त्याच्या जॉईनिंग बस असतात, त्याने अलिबागला जाणार आहोत. आमचा एक कॅमेरामॅन अजून आलेला नाही आहे, त्याच्यामुळे शूटमध्ये काय होतं आहे ते सगळं दाखवते. आता चला, घाईने जायचं आहे कारण ती बस परत सुटेल आणि ती एकच असते. गर्दी पण आज खूप होती, तुम्ही मगाशी बघितलं. सो लेट्स गो. बघा, तुम्हाला म्हणाले ना मी, बसमध्ये सुद्धा इतकी प्रचंड गर्दी होती. ही तर काहीच नाही, येताना तर त्या बसच्या सीटवरून आतमध्ये चढण्यापासून नुसते वाद चालू होते. पण मी मला थोड्या वेळाने विंडो सीट मिळाली, तसं लो चली मैं म्हणत टुक 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 पुढे निघाले. तर हॅलो, नवीन अपडेट. मध्ये काही शूट करता नाही आलं, पण आम्ही उतरलो अलिबागला. त्याच्यानंतर आता थोडंसं टमटमने वगैरे पुढे यायचं होतं, ते आलो आहे. बहुतेक आम्ही बरोबरच चाललो आहे. सो आणखीन एक, आता मी येतो आहे आपल्याबरोबर, तर तो अजून यायचा आहे. मी आणि साई सध्या पुढे निघालो आहे. कसा होतो इंटरव्ह्यू वगैरे दाखवते. आणि इकडे छान असं बैल वगैरे आहेत आणि एकूणच मागच्या वेळी पण जेव्हा मी अलिबागला आलेले तेव्हा असं एक प्लेझंट वातावरण होतं आणि आताही तितकंच छान आहे. ऊन आहे थोडं, पण ठीक आहे, चालेल. चला काय होतं बघूया. मला अजून तयारी करायची. मी आज अवतारात आली आहे, कारण म्हटलं की प्रवासात नको उगाच कपडे चांगले चांगले खराब करायला, म्हणून मी साधे कपडे घालून आले. आता जाऊन तयारी करेन आणि मग तुम्हाला भेटते. ओके, स्टे ट्यून. तर येस, आलो आम्ही समृद्धीकडे. तुम्हाला तिला पण भेटवते आता. साई जरा ये, हॅलो हाय कर. हॅलो, हा आपला साई, ह्याला तुम्ही ओळखता. अलीला पण तुम्ही ओळखता, आणि अलीची वाईफ, आणि ती पण यूट्यूबवर आहे, सबीना, बरोबर नाव. हां, ती पण तेच सांगत होती. आणि आता समृद्धीला नंतर खास भेटवणार होते, पण ती आहे. अजून इंटरव्ह्यू बाकी आहे आणि आता तयारी चालू आहे. छान आम्हाला नाश्ता दिलाय, तो आता करून मग इंटरव्ह्यूला खाऊन पिऊन सुरुवात करणार आहे. भेटूया परत, इंटरव्ह्यू झाल्यावर परत तू बोलायला ये. ऍक्टिंगचा किडा आहे. पुरुषोत्तम नाट्यकरंडक मध्ये मी इंजिनिअरिंगला होते, त्यावेळेला प्रमुख भूमिका केलेली आहे नायिकेची. हा, आणि तेव्हा मला कळलं की हो, मला जे आवडतंय ना ते मी ऍक्च्युअली रंगमंचावर उतरवू शकते. तर त्याच्यानंतर मी म्हटलं की जर आपलं युट्यूब असं आहे आणि तुझा व्हिडिओ बघून मला छान वाटलं, तर माझ्यामध्ये लाईफस्टाईल ब्लॉगिंग म्हणजे फक्त आपण फिरायला जातो, हे करतोय ते नाही, जनरल जे आपल्या आयुष्यात सुरू आहे ते. पण अगदी भाजी भात रोजचं काय केलंय ते न सांगता थोडंसं त्यातल्या त्यात जे काही खास असेल ते मी इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर येस, झाला इंटरव्ह्यू आणि आता निघायचंय, पण त्याआधी एकदा समृद्धीला भेटूया. सो हॅलो
सगळ्यात आधी मी सांगते, समृद्धीचं चॅनल मी जेव्हापासून युट्यूबवर ब्लॉग्स बघायला लागले, तुझं चॅनल पहिलं आहे जे मी बघितलंय. आणि तो जो तुझा लग्नाआधी तो हिरव्या साडीतला काहीतरी विधी होता ना, तो खूप तो खूप व्हायरल झाला होता ना. ऍक्च्युली मी प्रामाणिकपणे मी 4-5 वेळा तो इग्नोर केला, पण तो मला रेकमेंड म्हटलं बघूया हिने काय केलंय. मी तो बघितला आणि आता कुठेतरी मी युट्यूबची जी थोडीफार सुरुवात करते ना, त्याचं 10% श्रेय का होईना मी तुला देते. कारण अरुची धडपड चालली आहे मगासपासून, तो खूप शांत होता. अरु आपल्या व्हिडिओ मध्ये नाही, आता त्याच्याकडेच लक्ष आहे, त्याच्या खेळण्याकडे. तरी तो आज खूप त्याने मला साथ दिली आणि तो ताईंकडे आणि आईंकडे सगळ्यांकडे बहिणीकडे वगैरे शांत राहिला. छान. त्याने असं चिडचिड नाही केली फार. हे काय अरु, हवं अरु काहीतरी. हो. सो कसा वाटला इंटरव्ह्यू? खूप छान, खूप छान. थँक्यू सिद्धी. माझ्या आयुष्यात मला एक अविस्मरणीय दिवस देण्यासाठी खूप खूप थँक्यू. म्हणजे एक प्रकारचं बोलतात ना, स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे. कारण की जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा कुठेतरी वाटलेलं की आपल्या आयुष्यात एक दिवस असं येईल का, आणि तो तुझ्यामुळे आला. थँक्यू सो मच. सिद्धीचं आणि माझं म्हणजे आधी पण बोलणं झालं त्या निमित्ताने, पण देवांनी हा पण एक दिवस आपल्याला समोरासमोर भेट करून दिला. तुझ्यासाठी तो एवढा स्पेशल बनवलास, मला एवढं कम्फर्टेबल फील करवलंस. थँक्यू सो मच. खूप आभारी. आणि मला स्वतःला खूप आनंद आहे की मी ह्या दिवसाचा एक कुठेतरी भाग होऊ शकले त्याच्यामुळे. येस. आणि समृद्धीच्या चॅनलला तुम्ही खूप प्रेम देत राहा आणि माझ्या पण चॅनलला सुद्धा चॅनलला खूप खूप प्रेम द्या. जे माझे व्ह्युअर्स आहेत, मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते, सिद्धीच्या सुद्धा चॅनलला सपोर्ट करा. माझ्यासारखे असे खूप छान छान जण तुम्हाला तिच्या चॅनलवर बघायला मिळणार आहेत. आणि असे बिहाइंड द सीन्सचे जे किस्से असतात, जे जास्त इंटरेस्टिंग असतात, जास्त छान असतात, ते तुम्हाला तिच्या चॅनलवर बघायला मिळतील. सो प्लीज सगळ्यांनी, माझ्या व्ह्युअर्सनी आणि सगळ्यांनी प्लीज सिद्धीचं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. सो येस, भेटूया पुन्हा एकदा. आता आय होप की कुठल्या तरी आणखीन छान आणि आणखीन सुंदर निमित्ताने आपली भेट होईल पुढची. श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भेटू. बाय. ओके. तर हॅलो, आले मी. समृद्धीचा इंटरव्ह्यू झाला, तिकडनं त्यांचे एक दादा होते, त्यांनी मला जिथे यायचं होतं तिथे सोडलंय. कुठे आले आहे मी, अलिबागमध्ये कुठे थांबले आहे. आजचा एक दिवस मी थांबणार आहे, कारण दरवेळी जेव्हा कुठेही बाहेर जाणं होतं की शूट उरकून पटपट पटपट निघायचं आणि चला 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 घाई असते, तर ते टाळण्यासाठी म्हणून आज मी स्टे करायचं ठरवलं आहे. अलिबागमध्ये थांबणार आहे. खूप सुंदर ठिकाणी थांबले आहे. तुम्हाला मी त्याचा पूर्ण व्लॉग दाखवेन, पण आजचा व्लॉग, समृद्धीचा इंटरव्ह्यूचा व्लॉग आपण इथे एंड करूया. आणि बाकी पुढचा अपडेट याच कपड्यांवर पुढच्या व्लॉगमध्ये नक्की बघा. तोपर्यंत, आणि हो, लवकरच आपल्या चॅनलच्या बाबतीतची एक खूप खूप मोठी गुड न्यूज मला तुम्हाला सांगायची आहे. ती पण मी पुढच्या व्लॉगमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे पुढचा व्लॉग अजिबात मिस करू नका. मी अलिबागमधले एकदम बेस्ट राहण्याचं ठिकाण तुम्हाला सुचवणार आहे. ओके, सो स्टे ट्यून्ड. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.